नागपूरच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना जे आहे त्या शासकीय बंगला मिळणार आहे। सध्याच्या घडीला सिव्हिल लाईन परिसरात जुनं मेट्रोचं ऑफिस होतं, त्या ठिकाणी जे आहे ते महापौरांना हा बंगला उपलब्ध करून दिला जाणार आहे। सध्याच्या घडीला मी आज ठिकाणी आहे, आपण बघू शकता की उद्या जे आहे ते अधिकृत जे आहे ते महापौर जे आहे ते शपथविधी घेणार आहे, त्याची निवडणूक जी आहे ती उद्या पार पडणार आहे आणि हा बंगला जो आहे तो कायम त्यांना आता मिळणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंत व्यक्त केली होती। या संदर्भात पत्रव्यवहार सुद्धा झाला होता, मात्र यापुढे कुठलंच निवारण झालं नव्हतं। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जे आहे ते आता हा बंगला जो आहे तो महापौरांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। आपण बघू शकता की पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी जे आहे ते महापौरांना शासकीय बंगला होता, मात्र नागपुरात जे आहे ते शासकीय बंगला नव्हता। याची खंत जी आहे ते अनेक नेत्यांनी जे आहे ते मुख्यमंत्र्यांपुढे व्यक्त केली होती आणि आता हा बंगला जे आहे तो उपलब्ध करून दिला जाणार आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी जे अगोदर जे आहे ते मेट्रोचं जुनं ऑफिस होतं, हा ऑफिस सध्याच्या घडीला दीक्षाभूमी स्थित एका ठिकाणी जे आहे ते गेला आहे, त्यामुळे हा बंगला आता रिकामा आहे। त्यामुळे हा बंगला जो आहे ते महापौरांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। उद्या जे आहे ते शपथविधी पार पडणार आहे। 8वांदा जे आहे ते महापौराची शपथ जी आहे ते उद्या घेतली जाणार आहे। त्या संदर्भात जर बघितलं असेल तर हा बंगला सुद्धा आता ह्या महापौरांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।